ಕನ್ನಡದ ದೀಪ ಕರುನಾಡ ದೀಪ ಸಿರಿನುಡಿಯ ದೀಪ ಒಲವೆತ್ತಿ ತೋರುವ ದೀಪ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಈ ನಾಟಕಕ್ಕೆ ಅನೇಕ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ದುಡ್ಡು ಹಾಕಿದಾಗ ಹಂಗೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದು 35,000 ರೂಪಾಯಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನಾವು ಮಮತಾ ದೀದಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನೀವು ಯಾರ ಕೊಡ್ತಿದ್ರ ಆ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮಮತಾ ದೀದಿ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಎಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी इतकी रडले. सगळ्यांना मराठी कळतं ना? खूप दिवसांनी गुलाबी साडी स्टेजवर बघितली. खूप दिवसांनी इतक्या तडफेने इतकं कळवळून स्वतःविषयी सांगताना कुणाला तरी बघितलं. तुमच्या विनाताई तुमच्या लकबी सुद्धा आईसारख्या यायला लागल्यात. तुमचं पदर सावरणं, तुमचं या टोकाला हात ठेवून बसणं, कुठल्या शब्दाला हळवं होणं, कुठल्या शब्दावर जोर देणं, जणू काही आईने तुमच्या काळेमध्ये प्रवेश करावा आणि आईने स्वतः सगळं स्वतःविषयी सांगावं असा फील मला तिथे बसून येत होता. खूप 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 आभार मानते आधी मी तुमचे. मला वाटलं होतं माझी आई गेल्यानंतर हे सगळं कोण असं सांगेल, पण तुम्हाला बघितलं आणि असं वाटलं की नाही, आई शिल्लक आहे अजून. आई सांगतीये. आई अशी जाणं शक्य नाही. तुमच्या रूपात आई तिचं जे सांगणं होतं, तिचं जे भाषण होतं, तिचं जे मनोगत होतं ते पुन्हा व्यक्त करतीये. खूप धन्यवाद सुभाष सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तिच्या पोटी जन्मली सांगितलं आईच्या पोटातल्या प्रसंग. ಸಾರಿ, ನೀವಿಬ್ಬರೇ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿದ್ರಿ. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸಕ್ಸಸ್. ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ಆಲ್ ಯು ಪೀಪಲ್. ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮಗೆ. ನಾನು ಕವಿ ಇದ್ದೇನೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಇದ್ದೇನೆ ಎಲ್ಲ, ಆದರೆ ನಾವು ಈಗ ವ್ಯಾವಹಾರಿಕವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ಇದೆಲ್ಲ ಓದೋದು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಕರುನಾಡ ದೀಪ ಸಿರಿನುಡಿಯ ದೀಪ ಒಲವೆತ್ತಿ ತೋರುವ ದೀಪ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಹಚ್ಚೇವು ಕನ್ನಡದ ದೀಪ ಈ ನಾಟಕಕ್ಕೆ ಅನೇಕ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ದುಡ್ಡು ಹಾಕಿದಾಗ ಹಂಗೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದು 35,000 ರೂಪಾಯಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನಾವು ಮಮತಾ ದೀದಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನೀವು ಯಾರ ಕೊಡ್ತಿದ್ರ ಆ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮಮತಾ ದೀದಿ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಎಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ.
नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी इतके रडले. सगळ्यांना मराठी कळतं ना? खूप दिवसांनी गुलाबी साडी स्टेजवर बघितली. खूप दिवसांनी इतक्या तडफेने, इतकं कळवळून स्वतःविषयी सांगताना कुणाला तरी बघितलं. तुमच्या विनाताई, तुमच्या लकबे सुद्धा आईसारख्या यायला लागल्यात. तुमचं पदर सावरणं, तुमचं या टोकाला हात ठेवून बसणं, कुठल्या शब्दाला हळवं होणं, कुठल्या शब्दावर जोर देणं, जणू काही आईने तुमच्या काळेमध्ये प्रवेश करावा आणि आईने स्वतः सगळं स्वतःविषयी सांगावं असा फील मला तिथे बसून येत होता. खूप 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 आभार मानते आधी मी तुमचे. मला वाटलं होतं माझी आई गेल्यानंतर हे सगळं कोण असंच सांगेल, पण तुम्हाला बघितलं आणि असं वाटलं की नाही, आई शिल्लक आहे अजून. आई सांगतीये. आई अशी जाणं शक्य नाही. तुमच्या रूपात आई तिचं जे सांगणं होतं, तिचं जे भाषण होतं, तिचं जे मनोगत होतं, ते पुन्हा व्यक्त करतीये. खूप धन्यवाद सुभाष सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तिच्या पोटी जन्माला आले. जो विनाताईंनी सांगितला गाईच्या गोठ्यातला प्रसंग, ಈ ಪರೀಕ್ಷೆ ನನಗೆ ಸರಳವಾಯಿತು. ಇದರಲ್ಲಿ ನನಗೆ ಆದಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹೇಗೆ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವುದು ಹೇಳಿಕೊಟ್ಟರು. ನನ್ನ ಯಶಸ್ವಿಗೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ಅದೆಂದರೆ ನಮ್ಮವರು ಸಂಘ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಮಕ್ಕಳ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತು ಪುಣೆ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿರುವ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮತ್ತು ತಮ್ಮಿಂದ ಆದಷ್ಟು ಈ ಸಮಾಜದ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಕೊಡುಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಮನೋಬಲ ಇದ್ದವರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಶ್ರೀಮತಿ ಸಿಂಧು ತಾಯಿ ಸಪ್ಕಾಳ್. ಇವರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದಾಗ ನನಗನ್ನಿಸ್ತು